हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकेः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्व दिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही रामायणांतुले तिन्नीच कांड अरण्यकांड हांतू भितर पंचवटींतू येवन पर्णकुटीर बांदून रब्बिल तसले राम लक्ष्मण थंय चंद रितीरी जीवन करतर आसतना एक दिसू शूर्पणखीन थंय आमचे विशय थंय तरी आमी कालचे दिसाक पळयला। शूर्पणखीक रामाक पळोवन तिका मोह म्हळ्यार ते काम म्हूण येता, मोह न्ही, ते तिका उद्भव जाता। कसं जाल्यार ह्या कावपा वो का म्हूण सांगून तिका दिसता जाल्यार वाल्मिकी ऋषी हांगा रामायणांत दिताची खंय दुखून खंय म्हूण आमी अजगजांतर म्हूण एक कन्नडांत आसा, म्हळ्यार अज आनी गज, अज म्हळ्यार बोकोडी आनी हस्तीक तुलन करूं जत्वे म्हूण हें त्या वयलें हांकां तुलना ना। तशी वाल्मिकी सांगताची सुमुखम धुरुमुखी रामम व्रतमद्यम महोदरी विशालाक्षम विरूपाक्षी सुकेशम ताम्रमूर्धजा। सुमुखम राम भारी चंदुकई, दुर्मुखी ती बरी क्रूप राक्षस नव्हती का, जळशी आंग, क्रूर दांत, नीट केस, त्या राक्षसांक एक चंदाय म्हूण ना। तांणी इच्छारूपी कामरूपी जाल्यार देखून चंदी जावन दिसू जात तांकां न्ही, जावन तांणी चंद न्ही। क्रूर देह तामस प्रवृत्ती नव तांगेले। तशी रामम वृत्त मध्यम, तो सिंहकटी म्हणटा पळय तशी, मध्य म्हळ्यार पोटाचे जागो, तो तागेले भारी पातळ पोट सिंहकटी म्हणटा पळय तशी ती कई महोदरी व्हड पोट कई तिका। विशालाक्षम रामू चंदू दोळ्याचो विशालाक्ष, ती विरूपाक्षी म्हळ्यार कुरूप दोळ्याची, तो सुकेशम चंद केस कयता गेलो, ही ताम्रमूर्धजा तांबडे केस तिगेले। म्हाका ते अच्युत मम्मान एक पण सांगिल्लें उडगास वचास पुढे गरुड पुराणांतू राक्षसांक कशी पुरे वर्णन केलां पळय, आतां पार्लरां वचून तशी जावन हें वचें म्हूण सांगून तांणी उर्ध्व केश नीट केस रापचे। आतां चल्ल्यान न्ही पुरे कसं की चंद कोरून कापण नीटी सेट कोरून न्ही येनाचवे तें पळोवन तांणी सांगिल्लें। तशीची राक्षसांक पळय ताम्रमूर्धजा तांबडे केस पळय तांकां। तशी मागीर प्रितीरूपम ताका पळयले कुडले तागेले वयर प्रीती वकात इकेन कोणाक शूर्पणखीक, तशी तो तागेले एक पुराय जनान पळयले कुडले ताका प्रीती करची तसले रूप जाल्यार सा विरूपा ती बरी कुरूप, हो सुस्वरम चंद स्वर खंय तागेलो, भैरवस्वरा तिगेलो ताळो राक्षसाल म्हणके व्हड ताळो म्हूण, तरुणम तो सान पळय तरुण, दारुणा वृद्धा ती बरी पळोवच्याक क्रूर जावन आशिल्ली, वृद्धा स्त्री ती ಸ್ವಲ್ಪ प्राय जाला तिका। दक्षिणम वामभाषिणी तो
कितली चंद उलयत म्हळ्यार ही वामभाषिणी उल्लोचे नाका जलल्ले वक्र उतर म्हणटा पळय. न्यायव्रतम हागेला आचार विचार पळय चंदू. सुदुर्व्रता ती बरी दुर्नडतेची म्हणटाची वाईट नडत ती गेले. हो अप्रियम पळयतनाची संतोष जावची तसली ती अप्रिय दर्शना तिका पळयल्यार इत्ता पळयल्या मुंडिस्का तशी ती. तसल्या रामाक शरीरज समाविष्टा राक्षसी वाक्यम अब्रवीत. तसल रामा पळोवन ती राक्षसी तागेल्या उलयत कೈ. झटी तापसरूपेण स भार्यः शरचापद्रत आगतस्त्वम् इमं देशं कथं राक्षससेवितं किम् आगमनकृत्यं ते तत्त्वमाख्यातुमर्हसि तत् त्वम आख्यातुमर्हसि. म्हळ्यार तूं बायले घेवन बिल्लो बाण धारण करून जटाधारी पळोवचे तापस रुपारस जाल्यार तापसींक बायलसना तांणी शस्त्र त्याग कोरनाशिल्ले जन तांणी सर्व त्याग केल्ले. तूं तापस वेशधारी वय जाल्यार तुगे लोटो बायलस तुगेल्या बिल्लो बाण आस. तूं हें राक्षसाना आसूच्या प्रदेशाक कसो खातीर आयला तूं कसं काम हांगा तें पुरे म्हाका सांग. तेदना रामू ताका पट्टी मारवनी जायना तांतू ती स्त्री आल्याद्राक पट्टी मारूं ना म्हूण म्हणटाची. त्या बाई आश्रम वासी जाल्ला तो आतां तापसी वेशारस राय जावन आसतना तो सत्यव्रत म्हणटाची पट्टी मारिना तो. तशें तो संख्य अनृतं नहि रामस्य कदाचिदपि सम्मतं विशेषेण आश्रमस्तस्य समीपे स्त्रीजनस्य च. तो सांगता काही कसं नाही म्हळ्यार आसीत दशरथो नाम राजा त्रिदश विक्रम. फुडें त्रिदश म्हणजे कोणाक 3 लोकांचे अधिपती जावन आशिल्ले इंद्र. त्रिदश विक्रम इंद्राल इतले पराक्रमी जावन आशिल्ले एकलो दशरथ म्हणल्यार राय आशिल्लो. तागेले अग्रज पुत्रो आम्हाला घड पुतू राम म्हूण म्हाका आपयताची. यो मेगेल भाव लक्ष्मण म्हूण म्हणलो. माम अनुव्रत मेगेल ओटो रान्ना आयला. इयं भार्याच्या वैदेही मम मम सीतेती विश्रुता. ही विदेह राजकुमारी सीता म्हूण ही गेल नाम. तशी आम्ही अण्णान न्ही आमगेल्या अम्मान सांगिल तशी रान्ना आयल्यांची पित्रवाक्य परिपालन करचे खातीर हांव आतां रान्ना आयला. तूं कोण म्हूण सांग जाल्यार पळोवच्याक तुका पळयतना कळटा म्हणतो. तामन मनोज्ञांगी राक्षसी प्रतिभासी मे. तुगेले आंग नमुनो सकट पळयल्यार तूं राक्षसी म्हूण म्हाका दिसता. हांगा तूं कसो आयला सांग. तेदना ती सांगता की रामा हांव सत्य सांगता तुका कळ्ळें मेगेले हांव राक्षसी वय शूर्पणखा म्हणचे म्हाका निजावन कामरुपिणी. हांव जाय जाल्लें रूप घेवन भोंवता जाल्यार आतां एकाकिनी जावन ह्या अरण्यान तूं भोंवतरस. मेगेले अण्णा एकलोस भारी बलिश्ट राक्षस रावण म्हूण तागेलें नाम. विश्रवसाल पूत तो. विश्रवस मुनी तुका गोतस न्हय तागेल पूत तो. आनी एकलोस मस्त न्हीद काडटा सगळो दीस प्रवृद्ध निद्रश्च चड न्हीद काडटलो कुंभकर्ण म्हूण म्हणलो तोय भारी महाबली. आनी एकलो अण्णस तो धर्मात्म विभीषण निजावन जन्मतः राक्षस जाल्यार सात्विक प्रवृत्तीचो. तशी आनी खरदूषण म्हूण म्हणलेले 2 राक्षस मेगेल भावंड तांणी. तशी भावंड म्हूण म्हळ्यार कझीन न्ही म्हणटा पळय तशी. तांगेल्या पशी चड पराक्रम म्हाका आस जाल्यार एक विशय कसो ना म्हूण म्हळ्यार तुका पळयलें न्हय तुका हांव मनान तूं वारडीक करून घेतला तशें हांव न्हू पळय. तूं हांव सामान्य म्हूण लिखूं नाका म्हाका पुराय जना स्वाधीन करून घेवच्या कोतस धैर्य तितलें म्हाका. आनी हांव तेजस्वी तशें हांव न्हू. तूं मेगेल ओटो मस्त काळ वास करून आसयत ही सीते तुका कितली चंद करून पळयतली. ती पळय तिची चंदी म्हूण तिगेले मनान ती सांगता की सीतेक विकृताच्या विरूपाच्या. ती सीते चंदिवेती कुरूप असती ती योग्य न्हय तुका. हांव तुका अनुरूप जावन आशिल्लें बायल पळय म्हाका हांव बायल म्हूण सांगून मोगान म्हाका वारडीक करून घे. आनी मेगेल ओट राब म्हूण ती सांगता पळय तशीच जिवनांत तूं कितले जन आसाची बदल तांगेले स्थिती बदल जावन कसो म्हूण तांकां वतना जाल्यार तांणी लेखचे आमीची चंद आमी बुद्दंत आमीची हें पुराय सर्व जनांक एक तांगेले प्रकृती सहज जावन आशिल्ले एक गूण म्हणटाची. रजो प्रकृती
तामस प्रकृती सकड आशिल जनांक तन्नीची सम्म म्हूण सांगून तांकां दिसता प्रती विशयान तांगेले इतले श्रेश्ठ कोणीय नाचे म्हण तेंचे सात्वीक प्रकृतीचे पळय तांकां आम्ही आनीक कसले एक न्यूनतच आमगेलांत म्हूण सांगून ती दुचारी असतात तांनी तशी हांगा ती इका सीत चंदिनेशी दिसतरस न्ही चावन कुरुपी एक राक्षस रुपाची सकड ही जाल्यार ती सांगता तुगेल बायल विकृत विरूपकय आनी मात्र न्ही सांगतरस करालाम निर्ण तो दरीम तिगेल पोट पळय कितले भितर चमकलां म्हूण सांगून तसले तूं कांय भिवन म्हाका हांकां तुगेलो ओटो आयल्यांची तांकां पळोवका न्हय ते जबाबदार मिगेल न्हय अशी तशी कसलें सांगचें नाका तुवें तुगेले हे कुरूप बायलेकय तुगेले हे भावाकय हांव खावन सोडटा आमगेले आमी नर मांस भक्षक राक्षस मागीर हांव तुका घेवन हांगा मस्त पर्वत शिखरस विंगड विंगड रान आस हें पुरे तुका हांव दाखयता जैतवें सगळी दंडकारण्यांत हांव तुका भोंवयता जैतवें म्हूण म्हणटना ताका हांस येतकय रामाक तो तिगेल्या सांगता कसलें म्हूण म्हळ्यार तो सांगतकय पळय तिणें हांव तुका वारडीकून घेता भोंवडयता हांकां खाता सकड म्हणले नंतर राम तिगेलें सांगता पळय म्हाका वारडीक जाला वय न्हय ही म्हगेले बायल तुगेल तसल चंद चेल्लीक एक सवती हाडल्या म्हणजे वचनच ते भारी दुख्ख दिवचे विशय वय आनेक बायल आस म्हणटना तुलना न्ही सुरू जाता कोण चंद कोण बुद्दंत कोण अशी कोण तशी ते पळय नाका तुका बारी बेजार जावच्या पुरो जाल्यार तूं म्हगेल्या भावा पळयला न्हय म्हगेल्या बरी तो कशी हांव चंदू दिसता पळय तशी तो बाई चंदूची तशें हांव तूं लक्ष्मणाक वारडीक करून घे जायना माय ताका वारडीक जाय ताका हांगा पळय बायल ना तागेलो तो बाई तितलेची शक्तिवंत ताका वारडीक करून घे जैतवें पळयतना भारी चंदस तुगेल रुपाक चंद तो बाई पळोवच्याक तुमगेल जोडी चंद दिसता अनुरूप तो म्हणून न्ही सांगतरस तशें हांव म्हगेल भावाक बामण करून घे तुका सवती काट ना न्हय तशें हांव तूं संतोशार आसता तागेलो म्हणटना ती रामा सोडली आनी येवन लक्ष्मणाले म्हणलें की अस्य रूपस्य ते युक्ता भार्याहं वरवर्णिनी हांव तुका बायल जावच्याक योग्य जावन आस यो तूं आनी हांव दंडकारण्यांत भोंवया तो बाई बारी बुद्दंत उलोवच्याक तो सांगता की पळय हांव म्हगेलो अण्णाले दासानू दास वयवे तागेले सेवक हांव म्हणटना तूं म्हगेल बायल जाल्यार तूं हें सीतेल सेव करका आतां तूं म्हळेलें न्हय कसलें ती चंदिना अशी तशी म्हणून पळय तसल एक स्त्रीले सेवा तूं करका जायत ताजे पयशे तूं तागे लागीं सांग हांव तुगेलें सान बायल जाता हांव संतोशार आसता तुगेलो म्हूण सांग म्हूण म्हणटा मागीर ಸ್ವಲ್ಪ दिसू ही चंदिना न्हय म्हगेल वन्नी तिका सोणू राम तुगेले ओटो आसता पळय म्हणून न्ही तो लक्ष्मण तिका सांगता तितले हे छंद वर्णन तागेले पळय म्हाका वारडी करून घेतलं काम करका तुवें तूं राणीशी सुका जाल्यार म्हगेलो नाका न्हू तूं वारडी करून घेवका कांय वट न्ही एक ಸ್ವಲ್ಪ ओत्ताय करी वारडी करून घेता तुका सांग हांव तुगेल सान बायल जावन आसता कसलें सवती मात्सरे दवरना म्हण ಸ್ವಲ್ಪ दिसू मागीर तूं कितले चंदी आस पळय तो तुगेलो म्हागशी भोंवतलो म्हूण म्हणटना तिका ताणें हास्या खातीर सांगला तो म्हाका परडी करता कसलीय कळना नाशी ती लक्ष्मणान सांगेल बदच म्हूण लेखून रामाले वता आनी सांगता की रामा पळय ही पळोवच्याक बरी भयंकर आस कांय चांगी न्ही ही हांव सांगलां ना पोट समीत पळय फाटी वचून लागला मानदार जाल्यार तुगेलो बायल तशें हांव तूं त्या बायले कसले घेवन बसता तूं कसले भिव नाका तिका हांव खावन सोडता पळय म्हणटना तुका किरकीर ना तूं म्हाका वारडी करून घेतल्या ती कसा लागता की म्हणून कसलें नाका म्हूण सांगून सांगता न्ही सीदा ती सीतेले दिकड धांवताच खंय त्या वेळार ताका कोप येता जाल्यार ती एक स्त्री न्हय म्हणून तो सांग हाका पळयता लक्ष्मणाक कशी तुवें हास्य केल्लें ती क्रूर स्त्री ती आनी अनार्य अनार्य म्हळ्यार अनागरीक राक्षस न्हू तांणी तांगे लोट कोणें परडी करताच वे पळय आतां सीतेक कशी पुणी हांव रक्षण केल्लें तिगेलें हाता दुखून तूं असल एक दुश्ट स्त्रीक कसा म्हूण शिक्षा दी
ती सुरवेक विरूप स्त्री मदार्ह नाही म्हणताची ज्याला तंक विरूप कोरयत म्हणून म्हणताना लक्ष्मणा कळले राम कसल सांगता म्हणतो सीदा खड्ग काढलिके ती गेल कानूनी नांक कातोरून सोडलिके तिक्क दुखलई विकार स्वरारे बिमार तरी शैली तशी रान्ना धावत ती ते वडवडान बॉब मारतरस रडतरस दुखता तोंडार रगत देवता कन्नाचे रगत अंगार देवतरस ती दंडकारण्या भितर रिगली काय थंय जनस्थानाक आसता ती गेलं अण्ण म्हणले तिणे बापाल पुतो खरं म्हणून म्हणताचे नीचावून ते खरा सुर आले पूर्व कसले हांगा येदोळ मेळणी अण्ण म्हणून सांगता जाल्यार कसं की तांकां लेका सुका तशी ती सांगतरस खरंच पळता गेल्या वचून नेलार पडता कई आनी सांगता कई म्हाका पळय ते 2 जण आयल्यांची तांणी अशें करून सोडली म्हाका म्हणून सांगतरस आनी तेंची मुर्ची पडली ती दाखो पयलो खराक उठा 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 म्हणून तिका उदानी मारून जागयलें आनी म्हणटा तूं कसले उद्वेग करूं नाका स्पश्ट जावन सांग कोण तुका अशें केलें तेदना ती सांगता कई 2 जण आयल्यांची रानांत तांणी म्हाका शिकवून सोडलेलें आम्यात रामरक्षा स्तोत्रांतू तरुण रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ फलमूलाशनौ दान्तौ तापसौ धर्मचारिणौ पुत्रौ दशरथस्त्यास्तां भ्रातरौ रामलक्ष्मणौ अशी सांगताचे पळय हे तिणी सांगिल्लें तांणी भारी सानप्रयेचें रूपसंपन्न छंदसाची सुकुमारसाची भारी बलवंतशी दिसताची कमलापत्रा मणकेची तांगेल दोळस मात्र नेसलेच कसं न्ही तापस वस्त्र पळयतना फलमुलाशनव दांतव म्हळ्यार फलमूल खताशी दिसता आनी दांतव म्हणटा ती तापसव धर्मचारिण इतले पुरे कळ्ळी तांकां तिका इते म्हळ्यार तिणें काममोहित जावन तांगेल लागीं वतनाय तांणी तिका केरा करनी पळय तशी ती सांगता तांणी दांत म्हळ्यार शांत दांत म्हळ्यार शम म्हळ्यार शांत दम म्हळ्यार दांत इंद्रिय निग्रह करून घेतील जन म्हण तपस्वी वेशारसाची धर्माचरण छंद करून करताची म्हूण सांगून दिसता म्हळालीची दशरथाले चरडू आम्ही म्हूण भाव रामलक्ष्मण म्हणून म्हणले गंधर्वा आपशी छंदसाची देवतकी मनुष्यकी म्हाका समणू कळणी एकली बारी चंदी बायल असतई तांगेल वटू एकली स्त्री रामाल बायल कही ती तशी ती त्याचे चेली सोड म्हाका बरडी करून घे म्हण हांव निमगेलेची तांणी मागीर अवस्थ शिकून सोडला तशी म्हाकात तूं वचून तांकां युद्ध करून चलवाका तांगेले शरिराचे रगत हांव पिता म्हूण सांगून म्हाका आशी तिकाय त्या 2 जणांकय हुन रगत म्हळ्यार कसं नाही आतां मारले कुडले ते रगत हुन आसतना तें हांव पिता कडेरी तशी म्हणले कुडले हाका जोर कोपयला की खरं राक्षसाक 14 राक्षसांक आपोवन सांगता कई बच्याची तई तापसी वेशारी 2 मनुष्य आयलेंच कई एक चेल्ली येस कई तांगेल वटू तांकां पुरो जनाक दिश मारयाची ते म्हळ्यार मेगेले भयणीक तांगेल रगत पिवको म्हण आसचेल्ला चमकली त्याच्या उद्दने राक्षस पळयल्यार पर्णशालेन तूं सीते लक्ष्मण राम पुरे वटू बैसून आसची पळयल तांणी आनी त्या राक्षसी लागीं राक्षसीक थंय ती सुर्पनका तांकां घेवन आयला की जाग दाखोवचक तिका पळयल कुडले राम लक्ष्मणाला सांगता की तूं एक मुहूर्त हांगा राब सीतेक रक्षण करून ते 14 जण आयिल्लेच पळय तांकां हांव कसो म्हूण मारून येता तेदना लक्ष्मण जायता म्हणटा हो तागेल धनुस घेवन चमकला सांगता कही तो दशरथाले चेडू आमी 2 जण सहोदर राम लक्ष्मण म्हूण आमगेलें नाम ही मेगेल बायल सीते हांगा आमी कंदमुल फल खावन चंदरितीर न्हू आसची तुमी कसाले आमकां हिंस करूं हांगा आयल्याची तुमगेल सुद्दी आमी येयनीची म्हूण म्हणटना तांणी म्हणटा की आमगेले श्रुपनकी मारलेले न्हू तुवें जैत
जाल्यार तुमी हांगा काय न्हू तर राबून नात न्हय हांगासूचे ऋषी मुनींक पुराय तुमी बादीत सकय त्यांनी आमकां मागल्यांचे हांगासूचे राक्षसांक निर्नाम करी म्हूण सांगून ताचे खातीर हांव बिल्ल बाणांनी घेवन वयलो. युद्ध करचें आश आसल्यार राबून युद्ध करायचें. शी तुमकां प्राण व्हरका म्हूण दिसल्यार हांगा दुखून कुडले बचायची त्या म्हळ्यार मेगेल हाता मेळ्ळे नंतर तुमी वरचे खंडीत ना म्हूण म्हणटना त्यांनी कुडले एक पंत कोप येता तांकां. त्या वेळार तांणी म्हणटा की तूं कसो आमकां मारचें आतां आमीच तुका मार न्हू आमगेले खरं महाराजाक व्हरून तुका दिताची म्हूण तुगेले कसो मार न्हू तुगेलो देह व्हरून दिताचे आमी म्हणून तांणी म्हणटना यो आत्तां यो आमगेलें युद्ध करी म्हूण तांणी 14 जन ओटूची रामाल वयरी शूल उड्डोन धनु दौरन बाण सोण परीग पटेश पुराय तांगेलें आयुध त्या पुराय ताजीन एक पंत रामाला वयर उडयता 14 जन. राम कसो करता 14 बाण सोण तांणी 14 जनांना पेटयला भरण हे आयुधस पळय पुरे कातरून सोडतकय मागीर कसो करता म्हळ्यार राक्षसाल वयरी तो बाण सोण तांगेले हरद्याकच 14 बाण सोण तांकां मारता. तांणी गेलींच की ती भिली कोण सुरपानकी भिवन ओडोडान बॉब मारून वपास खराल्याक धांवली. त्या वेळार तिगेले आंगा दुखून रगत पुराय सुकून येयला नांकाक आनी रगत सुकूनच थंय वचून ओडोडान बॉब मारून रडली की आनी म्हणली की तें युद्ध जाल्लें रामाक आनी तांगेले मदीन तूं पुराय राक्षस मेलींच पळय तूं पेटयिल्लें म्हणून म्हणटना खराक आनीक कोप येयलो. तो म्हणालो की हो तशीच तांकां धैर्य सुवे मारचें तितलें तांकां भय्य ना म्हूण जालें न्हय राब तरी कसो म्हूण पळयता म्हणटना ही नाना रितीर तांकां दुशण करता. खराक तूं समर्थ न्हय राम लक्ष्मणा मारच्याक तूं सांगचें मान दोंडा ना बारे शौर पराक्रमी अशी तशी म्हणून पुरय फटी सांग तुवें तूं आत्ताच जनासतना दुखून आंग दुखून वस तुका रामाल वटो राबच्याक शक्ती सामर्थ्य ना नसल्यार तूं दंडकारण्यांत आशिल्ल्या रामाक मारी आसकी ना म्हूण दाखय आस म्हणचे मान नाका तूं शक्ती आस सामर्थ्य आस रामा मारता अशी तशी म्हणची नाका एक वेळ रामा मारी ना नसल्यार हांगा जनासतना तूं राबून तुगेले सर्व संवसार घेवन हांगा दुखून वचूं का म्हणून ती दोनी हात पोटा मारून घेतकय म्हणटा पळय बरी बरी वायट त्या म्हूण हात हरद्या मारून घेवचे पोटा मारून घेवचे रडचे सगळे बरी वायट म्हूण तशी ते तांगेली बुद्धी ती तशी ती हात पोटा मारून घेवन रडत न्हय तेदन तो सांगके कांय ना तूं आनी कसल्याची आलोचना करूं नाका तो वगी मरता पळय सोडी हांव आत्ताची मेगेला भाव दुशणाकय घेवन येता आमी दोग जन तागेल्याक युद्ध करताशें म्हणटा ती बारी संतोश जातकय आनी म्हणटके जैत जैत तूं बुद्दंत म्हणून गोतस म्हाका तूं बारी पराक्रमी म्हणून आत्तां थंय ताका सम उलोवन दवरला आतां ताका वगळसी तरच तशी तो कसो करता रथ सिद्ध करूं सांगता तागेले सेवकांक आनी ते रथारी मस्त भाण विचित्र जावन आशिल्ले बाण कडग विंगड विंगड शक्ती आयुध पुरय दवरी म्हूण सांगता आनी हांव रामाल वधे खातीर वतरस म्हूण म्हणटना त्या वेळार दुशणाकय बायसर म्हणटा दोग जनय चंद रथारी तांणी चंद म्हळ्यार कसो न्ही आयुध न्ही भरती जावन आशिल्ले बारी चंद रथकय लायक घोडेय बांदिल्लो ताका तांणी तो चडलो ताण चडलेलो पळोवन सर्व राक्षस आमी येताचे युद्धाक म्हूण सांगून पुराय जनय बायसरल्यांची दुशणूय तागेले रथार बायसरला भारी व्हड बोब्बे मारून सुरवे 14 जनां पेटयलेले खाली एक मनीस न्हू म्हूण लेकून आतां लोल कल्लोल करता की सगळे अरण्य बोब्बे मारून जयकार घालून अशें करून तशें करून सगळीं जनासतना दुखून सर्व आयुध घेवन मुदगर पट्टीश शूल मागीर परशू खडग चक्र वज्र तोमर शक्ती आयुध बिल्लू भाण गदा खडग मुसलायुध या पुरे धोरण घेवन 14,000 राक्षसाले व्हड सैन्य घेवन जनासतना दुखून वतरस खंडा बटे शब्द करून बॉब मारून सकळ वतरसची
राक्षस पुरे 14,000 जनही राक्षस रता खरं दूषणाल रता एद्रा दावलींची तशी मागीर मागशी रतू दूषणाలని खरालो रतू वतरस तन्नी ते जनस्थान आदुकोन बाय सोरनो वतना मस्त निमित्त म्हळ्यार आमी अपशकून म्हणटा तेजे तरच काही मोड आदुकून पावस येवची सोण रगत येतरच काही तशी निजावन तागेले रथा बांदिलेले घोडे भारी वेगार वतले जाल्यार एರ್ತಗ್ಗು वाटनशी समतट्टू जागीर धांवतना तांणी कारण जावन पडताच काही सुर्याले सुतूची एक काळेची चक्र अशी दिसतरच काही केन्नाय सुर्याल सुतूद वो उजवाड येवका काळे एक चक्र दिसतरच काही तेंची तागेल रथाचे ध्वजस्तंभ प्रतिरथाक एक ध्वज म्हूण आसा ताजे वयरी एक भयंकर रणहद्दू येवन बसला जनस्थाना लागीं मांस खावचीत असल पक्षी पुरे बोम्मार शूर करताच काही हे पुरय अपशकुन म्हणून घेताच कोल्ले रडताची तशी काळोख जतके मोड भरून रगताचे पावस दितले मोड भरून खंयच्यान वच्चू कात म्हणून दिसना तितले काळोख जत्ता त्या वेळाक व्हड वारे बिसूच्या शूर जेल्ले सरोवर पुरे उकोन येवच्या शूर जेल्ले उल्की पडतरस हक्का खराक दावे बदी अदर्सता आमी पळय दोळ अदर्सलो दाव दोळो उडतरस सकड म्हणटा पळय तशी बैल मनशांक दावेच्यांक उजवे वायट म्हणटाची दादल्यांक उजवीच्यांक दावे सायड उडल्यार वायट म्हण हाका दावे बुजू दाव दोळो दाव हातो पुरे उड्डू शुर्जतके दूर दूर तई पळयत तो ताका काळोख जलल पडटाक सम कसले दिसना नशी दोळ्यांत उद्दा देवच्या शुर्जता निडलांत दुकी शुर्जता ताका कळतरस कसं की अपशकून जाता नाका म्हूण जाल्यार राक्षस नवतांनी तांकां मोह चड तांणी वापस गुंच्या तांकां कुशी जायना तशी त्या वेळाक तो म्हणटकय वैरी कसले जावं सुतीक्ष्ण बाण आसनमे आतां इतले काळोख जाल्यार आकाशा वयरी बाण सोण उजवाड करता कसं जाल्यार रामाक लक्ष्मणाक मारनाशी खंडीत आंगो दुखून वचना कोणाल निमती मिगेल भयणीक अपमान जालें की तांगेल रगत भयणीक पिवयना नशी हांव सोणा म्हूण न्ही तो उलयतरस आनी म्हणटा देवेंद्राकच युद्धांत हांव मारतलो हांणी म्हाका कसल्ल्याक म्हूण न्ही सांगता तांकां बारे संतोश चितकय हंजाण सर्व ऋषी मुनी देव गंधर्व चारण सिद्ध सर्व महात्मताई आयल्यांची तांणी सांगता की रामू हे पौलस्त्य वंशाचे निशाचरांक पुरे मारून आमकां हांगा निर्भय रितीरी संचार करचे तशी करतकय यो पळया वचा म्हूण सांगून पुराय जन पळोवच्या आयल्यांक हांगा सगळी सैन्य कोणाले खरं दूषणाले तंतू एक राशी राक्षस त्यामुळे त्या 14,000 जन राक्षसांक 4 जन सेनाधिपती काही आणि 12 जन श्रेष्ठ वीराधिवीर सैनिक 12 जन तांणी सगळे सैन्य घेऊन मुखार वत रसच ये रामू ताका ह्या उत्पात पुरय दिसता न्हय ताकाय कळ्ळें कसं की एक अहित खरं घटण जाता म्हूण सांगून लक्ष्मणा सांगतरस तो खंय की सर्व राक्षस वट्टू जावन आयल्यांचे दिसता उत्पात जातरस पळय तशी रक्ता पावस येतरस जाल्यार हांगा पळय मिगेले माण पुरय आपापी धूर सोडतरसाची म्हळ्यार युद्धा तयार जावन राबल्यान तांणी आतां आमगेल्या द्राकच की एक युद्ध भय प्राप्त जाला जबो मिगेले हात पुरे हालतरस म्हळ्यार उडतरस म्हळ्यार युद्ध जाता आतां जाल्यार आमगेल जय जाता शत्रूंक पराजय जाता म्हूण सांगून दिसता इत्याक म्हळ्यार तुगेले तोंडा वयरचे तेजू चड चड जातरस युद्धाक बाय सरतना तोंड बावलें म्हूण जाल्यार तांणी युद्धांत मरताचे खंडीत तांगेलें आयुश्य परिक्षय जाल्ला म्हूण सांगून ल्याक जाल्यार तुगेलें तोंड पळयतना बारी तेजोपुंज जावन दिसतरस म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हूण म्हणल्यार तूं
युद्धांत आम्ही गेलवताच म्हणूची या परे निमित्त दाखयतरस नी जावन युद्धाक वचा जाल्यार कसं जालें म्हण तूं येवचें नाकात मुगेल ಒಟ್ಟು युद्धाक तूं हांगेक दुर्गम जावन वचचें प्रवेश करूंक साध्य जावन वचचें एक गुही दिसतवें थंय सीतेक व्हरून थंय तिका रक्षण करून तूं बैचुका मुगेल उत्तर तूं मिरवूचा ना मुगेल ಒಟ್ಟು युद्ध येता म्हूण तूं सांगचें ना वस वस बग्गी तूं न्हिचावन तुका युद्ध करूं जायना म्हूण म्हळें तर हांव सांगचें न्ही तूं एकलोच करदूशणांक मारता म्हळें गोतस जाल्यार सर्व निशाचारांक मारचें कार्य मुगेलें तशें हांव तांकां मारका म्हूण म्हणटा लक्ष्मण सीते घेवन बिल्ल बाण धरून एक दुर्गम जावन वचचें गुहे भितर आश्रय घेता फायती दिसाक प्रदूशणांक गेले वधेचे पळया आमी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।